ये डॉक्यूमेंट को रख ले को उल्टे सीधे बातें झूठ फैलाती, ये झूठ के वास्ते कानून जीवनों को जरा टेक्निकल पॉइंट अब ये तो समझ में आ गया ये डॉक्यूमेंट के बारे में। अब ये डॉक्यूमेंट के बारे में जरा अच्छे दिमाग से ये करो। ये जो है अब बैठ गए, ये बैठ गया तो कितने साल चलता जरा सोचो बैठो, मैं क्या भी बोलता नहीं तुमने, कितने साल चलेंगे 3.67 किलोमीटर 3.67 किलोमीटर फोरम मॉल से सातगढ़ी बस स्टैंड तक का एक प्रॉपर्टी भी जाती नहीं ये डॉक्यूमेंट के हिसाब से। वैसी प्लानिंग कर को ही रोड बढ़ा दे वो रोड वो तार रोड डालने का अंदर तार रोड डालने का सो सीमेंट का, लेकिन तुम ना तार रोड डाले सो टेम्पो कितने साल में डालते हैं और तुम ना सामने रोड वाले को कितने साल की तकलीफ होती है, जरा सोचो। अब चालू करे तो ना ऑफिसर को मैं पूछता हूँ 2 साल लेता कंप्लीट करने, पार्ट बाई पार्ट 6 पार्ट बनाया उन्हें, 2 साल होती पूरे कंप्लीट करने। जरा सोचो 26 ये कंप्लीट होने को 2020 पर का इलेक्शन आ जाता कि नहीं आता, जरा सोचो। 2 साल तुम्हें सभी कुर्बानियां देखो, तुम्हारे वाक़े वनवासा सब क्या क्या की हो को खरजदारियां बढ़को, 2 साल के बाद ये रोड बैठता, इलेक्शन का टाइम आता। अब जिन्हों बैठ को सिर पकड़ाते थे देखो इन्हों बाहर निकलती, हमें रोड डाले नहीं क्या, हमें तुम ना क्या क्या की करे नहीं क्या, और रोड के नाम से वोट पूछते। और कौन आती, इनो आती कि कौन आती कि मुझे वो न को और आया सुने ये डॉक्यूमेंट देखता, ये सब यूं चल रखा था सुई है। मैं ये सभी ऑफिशियल खैरियत में दे रूँ सो, अब तक है नो कितने टेंडर ले लगा को कितने कट्टे बनी, मैं उसका एक्सपीरियंस रख ले को ये बता रूँ सो। 20 पर 8 को रोड खत्म होता है और 20 पर 8 को एमएलए बदलता कि नहीं बदलता कि अल्लाह आलम। अब नया एमएलए अब ये डॉक्यूमेंट ले लगा था, ठीक है। तो ये गैजेट है, गैजेट का हिस्सा बोल रहा हूँ सुनो, कयामत की सुबह तक अभी बदल नहीं सकता। मैं इसीलिए परसों ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब को इसका क्या करती तुम्हें कर को बोलकर पूछा सो, कानूनी नहीं है कैंसिल होने का, इन्हें अमेंड हो सकता है, उसे भी टाइम लगता है, लेकिन अमेंड हो को आया सो टेम्पो भी ये बैठना सोच, ये बैठा सो टेम्पो और 2 से 3 साल चल जाती। क्या जिंदगी भर तुम्हें ये कुर्बानी दिल को रहती, एक बार मसला हल करने इनको गुजारिश करती या नहीं करते। मैं तुमने वो पूछना चाह रहा हूं, मैं वो शुरू से भी बोलना चाह रहा हूं। एक बार मसला ये हल कराओ, तुम्हारी आवाज उठा को तुम ना होना तो ये करा लियो, मैं नको कहता नहीं तुम ना, एक आवाज बन को एक डालो ना, एक आवाज नहीं तो ये डॉक्यूमेंट के बारे में सवाल खड़ा करो, क्या करती पूछो इनको। नहीं तो ये डॉक्यूमेंट के 2 साल गए और उसके बाद ये 3 साल गए, हमें जिंदे रहती की मरती की, खाली हमारे बच्चे सब भी रोड के टेंशन में मर जाओ करी सीनो। ಆಯಿತು, ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ? ನಗರ ಸಿಟಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಲಿ ಕೊಟ್ಟು ಆಯಿತು ಕೊಡಿ. ಪ್ರಾಧಿಕಾರದ ನೌಕರರಿಗೆ ಸಂಬಳ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಸೈಟ್ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಆ ಸೈಟಲ್ಲೂ ಸುಮಾರು 50-50 ಹೋದೋ. ಈಗ ವೈಟ್ ಟ್ಯಾಪಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ 12 ರಸ್ತೆ ನೋಡಿ, ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ ಕ್ಯಾರೇಜ್ ವೇ ವೈಟ್ ಟ್ಯಾಪಿಂಗ್, ಬಫರ್ ಝೋನ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಆಯ್ದ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಫುಟ್ಪಾತ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಆಯ್ದ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಚರಂಡಿ ನಿರ್ಮಾಣ, ಅಡ್ಡ ಮೋರಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿ, ವಿದ್ಯುತ್ ದೀಪ ಅಳವಡಿಸುವುದು, ಯುಟಿಲಿಟಿ, ಒಟ್ಟು 395 ಕೋಟಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದಿಂದ ನೀವು ಕೊಟ್ಟು 393 ಕೋಟಿ 85 ಲಕ್ಷ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ. ನಾನು ಡೈಲಿ ವಾಕಿಂಗ್ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀನಿ ನೋಡಿ, ಈ ರಸ್ತೆ ಇದೆ. ನಾನು ಮೊನ್ನೆ ಈಗ 1 ವಾರದಲ್ಲಿ ಹೋದೆ,
ಮೇಲೆ ಮಳೆ ಬಂದರೆ ಒಳಚರಂಡಿ ನೀರು ಕೆಳಗೆ ತನಕ ಬರ್ತದೆ, ಇಲ್ಲಿ ತನಕ. ನೀವು ವಾಟರ್ ಲೈನ್ನ ಒಳಚರಂಡಿನ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದೆ, ಈಗ ಮೇಲೆ ನೀವು ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ರೆ ಬಾಳಿಕೆ ಬರುತ್ತಾ? ಆಮೇಲೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮಾತಾಡಿದೆ, ಅವರ ಚೇರ್ಮನ್ ಅಲ್ಲ, ಕೆಲಸ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿಸಿದ್ರು. ಆಮೇಲೆ AEE ಬಂದರು, ಸರ್ ಅದು ಯೆಲ್ಲೋ ಝೋನು, ಗ್ರೀನ್ ಝೋನು ಅಂತ 3 ಝೋನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಸರ್. ಫಸ್ಟು ಮಾಡಿಬಿಡ್ತೀವಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ನ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ UGD ಒಳಗಿದೆ ಅದನ್ನು ಸೈಡಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಿದೆ, ಅಂಥ ಅರ್ಜೆಂಟ್ ಏನಪ್ಪ ನಿನಗೆ? ಮೇಲೆ ಕಬ್ಬಣ ಹಾಕಬೇಕು, ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾರೋ ಒಬ್ಬ ರೆಡ್ಡಿಗೆ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ 400 ಕೋಟಿನೂ ಒಟ್ಟಿಗೆ. ಇದ್ರ ಉದ್ದೇಶ ಏನು? ಆಯಿತು, ಈಗ ಇಲ್ಲೇ ಈಗ ಮಳೆ ಬಿದ್ದರೆ ಓಪನ್ ಆಯ್ತದೆ, ಎಲ್ಲ ರೋಡ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮ್ಯಾನ್ಹೋಲ್ ಅವೆ. ಈಗ ನೀವು ಮೇಲೆ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಹಾಕಿ ಮುಚ್ಚಿಬಿಡ್ತೀರಿ, ಸೈಡಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಅಗಿತೀರಿ UGD ಹಾಕೋಕ್ಕೆ. ಇಲ್ಲಿ ಮ್ಯಾನ್ಹೋಲ್ ಇರ್ತಾವಲ್ಲ, ಯಾವ್ದಾದ್ರು ಸೆಂಟ್ರಲ್ ಮ್ಯಾನ್ಹೋಲ್ಗಳು, ಲೋಡ್ ಲಾರಿ ಬಂದರೆ ಒಳಗೆ ಹೋಯ್ತವೆ. ಏನಾಯ್ತು ನಿಮ್ಮ ಕಾಂಕ್ರೀಟು? ಹೊಡೆಯೋಕ್ಕಾಯ್ತದ? ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಸರಿನಾ? ಆಮೇಲೆ DC ಅವ್ರು ಹೇಳಿ ಕೆಲಸ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿಸೋರು. ಈಗ ಅವನು ಸುಣ್ಣ ತಗೊಂಡು ಬಣ್ಣ ತಗೊಂಡು ಬೆಳಿತಾವನೆ, ಲೈನ್ ಎಲ್ಲಿ ಬಂದದೆ ಈಗ ನೋಡಿ ಹೋಗಿ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಇದ್ರ ಉದ್ದೇಶ ಅವನು ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಎಳ್ಕೊಂಡು ಹೊಂಟೋಗೋದು, ಅವನು ಬಿಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಯಾವನಿಗೆ ಬೇಕು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಹೊಟ್ಟೋಗೋದು. ಈ ಥರ ಒಂದು ಕಡೆ 50-50ರಲ್ಲಿ ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಮುಳುಗೋಯ್ತು. ಪೆನ್ಷನ್ ಕೊಡೋಕ್ಕೆ ದುಡ್ಡಿಲ್ದನೆಯ, ಸಂಬಳ ಕೊಡೋಕ್ಕೆ ದುಡ್ಡಿಲ್ದನೆಯ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇನ್ನೊಂದಷ್ಟೇನೋ ದುಡ್ಡಿದ್ದಿದ್ನ ಅದೇನೋ ವೈಟ್ ಟ್ಯಾಪಿಂಗು, ಕಾಂಕ್ರೀಟ್ ರೋಡು 400 ಕೋಟಿ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನೀವು ಎಷ್ಟನೇ ವರ್ಷ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ? ದೇವರಾಜ್ ಅರಸು ಅವರನ್ನು ಮೀರಿಸ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ. ಇದಕ್ಕೆ ಮೂಡ ದುಡ್ಡು ಬೇಕಿತ್ತಾ?